शेतकरी मित्रांनो, तुमच्या हरभरा पिकात 50% पेक्षा जास्त मर रोग असेल आत्ताच्या घडीला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण हरभऱ्यातील मर रोग नियंत्रण कशा प्रकारे करावे हे तुम्हाला समजून येईल। शेतकरी मित्रांनो, कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये चांगले बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे। आपली हरभरा पिकात पहिली फवारणी झाली असेल, त्या फवारणीमध्ये आपण एक बुरशीनाशक सांगितले होते मर रोग नियंत्रण करण्यासाठी। रोको किंवा रेडोमी-गोल्ड हे 2 बुरशीनाशक सांगितले होते। आता समोर तुम्ही जेव्हा फवारणी कराल तेव्हा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायला सांगितली होती आणि जर तुम्ही ते बीज प्रक्रिया नसेल केली तर तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणात मर रोग दिसण्याची शक्यता आहे। मित्रांनो, मर रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमधून ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करणे गरजेचे आहे। ठराविक क्षेत्रात मर रोग जास्त दिसत असेल तिथे आपण ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करू शकतो। आता आपल्याला ट्रायकोडर्मा कोणते वापरायचे आहे तर बघा। शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे ट्रायकोडर्मा घेणे आपल्याला गरजेचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला IPLचे 2 ट्रायकोडर्मा बघायला मिळतात। IPLचे ट्रायकोडर्मा ॲग्युनोर आणि दुसरे ट्रायकोडर्मा म्हणजेच संजीवनी ट्रायकोडर्मा। हे ट्रायकोडर्मा व्हेराइट फॉर्ममध्ये असते आणि हे ॲस्पेरियम फॉर्ममध्ये असते। ह्या 2 ट्रायकोडर्माचा तुम्ही वापर करू शकता। ज्या क्षेत्रात आपल्याला मर रोग मोठ्या प्रमाणात दिसते तिथे शेणखत किंवा मातीत ट्रायकोडर्मा मिक्स करून तिथे फेकून द्यायचे आहे। ज्या क्षेत्रात आपल्याला फ्युजेरियन विल्ड मर रोग आढळत असेल तिथे आपल्याला शेणखत ट्रायकोडर्मामध्ये मिक्स करून टाकायचे आहे। त्याचा अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळेल, मर रोग नियंत्रण होण्यात मदत होईल। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात हरभऱ्यात किती प्रमाणात मर रोग आहे आणि हे नियोजन केल्यावर मर रोग नियंत्रण झाले की नाही हे कमेंटमध्ये कळवा। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या हरभऱ्यातील मर रोग नियंत्रण आपण करू शकतो ट्रायकोडर्माचा वापर करून। तर जिथे आपल्याला मर रोग जास्त प्रमाणात दिसते तिथे आपल्याला ट्रायकोडर्माचा यूज करायचा आहे। ही जे 2 पद्धती सांगितल्या आहेत त्या पद्धतीद्वारे ट्रायकोडर्माचा यूज त्या क्षेत्रात करायचा आहे। तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।